सॅम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता बनवणार आहे चिकन तंदुरी. चला तर मग आपण रेसिपीला सुरू करू. आता मी इथे चिकन तंदुरी बनवण्यासाठी 2 किलोची कोंबडी घेतली आहे अख्खी. आता त्याच्यात 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट लावून घ्यायची. त्याला अद्रक लसूणची पेस्ट सगळीकडून लावून घ्यायची आणि त्याला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं. अद्रक लसूणची पेस्ट त्याला सगळीकडून लावून घ्या. आता मी इथे मसाला बनवायसाठी इथे मी चिकन मसाला घेतला आहे. हा गरम मसाला आहे, हा लाल मिरची पावडर आहे आणि हा थोडासा फूड कलर यासाठी. त्याला प्लेटिंग टाकून घेऊ. त्याच्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसंच घालून घ्यायचं त्याच्यात आणि त्याचं पातळ बॅटर बनवण्यासाठी थोडं दही घालून घ्यायचं त्याच्यात. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात पाणी नाही घालायचं, त्याच्यात नुसतं दही घालायचं. अगदीच असं मऊ पातळ बॅटर बनवून घ्यायचं आणि ते आपल्या कोंबडीला लावून घ्यायचं. कोंबडीला चौकून आतून बाहेरून सगळीकडून लावून घ्यायचं. म्हणजे शिजताना ती चांगली शिजते आणि भाजताना मसाला सगळीकडून राहतो. आता मी ते कोंबडीला सगळीकडून लावून घेतलं आहे. लिंबू असेल तर लिंबू पण टाकू शकता तुम्ही. इथे मी कुकर मध्ये स्टीम करणार आहे तिला. इथे मी गरम पाणी व्हायला ठेवलं आहे. इथे एक डबा घेतला आहे, त्याच्यात चिकन ठेवून घेतलं आहे. आता मी कुकर मध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात हे ठेवून घेतो. याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या झाल्या की मी आता काढून घेतलं आहे. याला लगेच इकडून भाजून घ्यायचं. त्याला तेल लावून भाजायचं. त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं. त्याला चांगलं भाजून घ्यायचं. तिला अलटून पलटून सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि चांगली भाजून घ्यायची. तर हे पहा, आपलं तंदुरी चिकन बनवून तयार झालं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.